विश्व विजेत्या टी20 टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा गौरव। मुंबईच्या चारही खेळाडूंचं विधिमंडळ परिसरामध्ये जल्लोषात स्वागत। लेझिम पथकासह ढोल ताशांच्या गजरात विजेते खेळाडू दाखल। मुंबई पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद। विजयी परेड दरम्यान पोलिसांच्या बंदोबस्ताबाबत सूर्यकुमार यादवचं वक्तव्य। वानखेडे स्टेडियमपेक्षा मोठ्या स्टेडियमची मुंबईला गरज। 1 लाख लोक मावतील इतकं मोठं स्टेडियम भविष्यात मुंबईत तयार करण्यात यावं, देवेंद्र फडणवीसांची मागणी। काल आम्ही जीव मुठीत घेऊन बसलो होतो, आमची विकेट पडते की काय असं गर्दी पाहून वाटलं, पण मुंबई पोलिसांनी खूप चांगलं काम केलं। देवेंद्र फडणवीसांकडूनही मुंबई पोलिसांचं कौतुक। राज्य सरकारच्या वतीनं टीम इंडियासाठी 11 कोटी रुपये जाहीर। विश्वविजेत्या 4 मुंबईकर खेळाडूंच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा। सूर्यकुमारनं काढलेली विकेट कुणीही विसरू शकणार नाही। तशीच 2 वर्षांपूर्वी आम्ही 50 जणांनी काढलेली विकेटही कुणी विसरू शकत नाही। गेली 2 वर्ष आम्ही देखील बॅटिंग करतोय, मुख्यमंत्र्यांचं मिश्किल वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विश्वविजेत्यांचा सत्कार। वर्षा या निवासस्थानी विजेत्या खेळाडूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वालचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार। टीम इंडियाच्या विजयी परेडमध्ये 70हून अधिक नागरिकांचे मोबाईल गायब। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गहाळ झालेल्या नागरिकांकडून मोबाईल गायब झाल्याच्या तक्रारी। टीम इंडियाच्या विजयी परेडमध्ये 60 ते 70 जणांना श्वसनाचा त्रास, तर गर्दीमध्ये 10 ते 12 बेपत्ता। या मुलांना मुंबई पोलिसांनी सुखरूप त्यांच्या पालकांकडे सोपवलं, सूत्रांची माहिती। खासदारांना शपथ घेताना घोषणा द्यायला मनाई। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शपथ घेतानाच्या नियमात बदल केल्याची माहिती। 18व्या लोकसभेच्या खासदारांनी शपथ घेताना वेगवेगळ्या घोषणा दिल्यानं झाला होता वाद। भारतीय जनता पक्षाच्या प्रभारींची यादी जाहीर। विनोद तावडे बिहारच्या प्रभारीपदी कायम। प्रकाश जावडेकर केरळ, अजित गुपछडे मणिपूर, तर रघुनाथ कुलकर्णी यांची अंदमान निकोबारच्या प्रभारीपदी निवड। विधान परिषद निवडणुकीचे अर्ज मागे घेण्याची वेळ संपली। 12 उमेदवारांपैकी कुणाचीही माघार नाही। गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाची चाचपणी। राज्यामधील 288 मतदारसंघांतून मागवले इच्छुकांचे अर्ज। 10 जुलैपर्यंत अर्ज जमा करता येणार, काँग्रेसकडून पत्र जारी। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक। मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी, तर विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा। विधानसभेच्या पूर्वतयारीबाबत बैठक होती। महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र येऊन मुंबईमध्ये सभा घेणार। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर नाना पटोलेंची माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये 5,000 रुपयांची पाकिट वाटली गेली। जयंत पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप। असं असतानाही मात्र जनतेनं आम्हाला साथ दिली, जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा। आशिष शेलार मुंबई सांभाळतात आणि महाराष्ट्रही सांभाळू शकतात, मात्र तुम्हाला मंत्री केलं नाही, जयंत पाटलांचा आशिष शेलारांना खोचक टोला। पक्ष प्रमुखांना माफी मागावी लागते हे योग्य नाही। उद्धव ठाकरेंनी यापूर्वी कधीही माफी मागितली नव्हती। विधान परिषदेमध्ये नीलम गोरेंनी अंबादास दानवेंना सुनावलं। विधान भवनाच्या पायऱ्यांवर मिलिंद नार्वेकर आणि राम कदमांची भेट। दोघांचा गप्पा मारतानाचा व्हिडिओ समोर। राहुल गांधींनी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊ नये। कोणत्याही राजकीय पक्षानं वारकरी संप्रदायाचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करू नये, माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांची मागणी। राहुल गांधींवर टीका करून स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू। खासदार धैर्यशील मोहितेंचं रणजित सिंग नाईक निंबाळकरांना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का देणार। 8 नगरसेवकांसह 18 पदाधिकारी 7 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार। संभाजीनगरामध्ये भाजपला धक्का, भाजपकडून नगरसेवक पदाधिकाऱ्यांची मनधरणी, दानवे आणि सावेंकडून पदाधिकाऱ्यांना पक्ष न सोडण्याची विनवणी।
भाजप नेते राजू शिंदे 10हून अधिक नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश करणार। या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी बोलावली भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक। महाराष्ट्राला कृषी नेतृत्व पुरस्कार जाहीर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 जुलैला पुरस्कार स्वीकारणार। ॲग्रिकल्चर टुडे या संस्थेच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार। पेपर फुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेमध्ये सादर। अपराध करणाऱ्या व्यक्तीला 3 ते 10 वर्षांची शिक्षा तसंच 1 कोटी रुपये दंडाची तरतूद। मंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक। नीट पीजी परीक्षेची नवी तारीख जाहीर। 11 ऑगस्टला 2 शिफ्टमध्ये होणार परीक्षा। 3 तास आधी तयार होणार प्रश्नपत्रिका। गैरप्रकार टाळण्यासाठी निर्णय। नीट परीक्षा रद्द करण्याविरोधात केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल। गोपनीयतेचा भंग झाल्याचा कोणताही पुरावा नसताना संपूर्ण परीक्षा रद्द करणं तर्कसंगत नाही, प्रतिज्ञापत्रात उल्लेख। व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या EWS, ACBC आणि OBC विद्यार्थिनींना 50 ऐवजी 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय। शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडे मारहाण प्रकरण। शिंदे गटाचे पदाधिकारी कुंडलिक खांडेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। तर उद्या बीड न्यायालयामध्ये कुंडलिक खांडेंच्या जामिनावर सुनावणी होणार। मनोज जरांगे उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर। हिंगोलीमधून शांतता रॅलीनं करणार दौऱ्याची सुरुवात। रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये 200 भोंग्यांसह 5 LED स्क्रीन्स। मनोज जरांगे यांच्या हिंगोलीतील रॅलीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची बैठक। बैठकीमध्ये या रॅली संदर्भात सविस्तर चर्चा। 288 उमेदवार उभे करायचे की 288 उमेदवार पाडायचे याचा निर्णय 13 तारखेनंतर घेणार। मनोज जरांगेंचं वक्तव्य। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते CNG बाईकचं अनावरण। जगातील ही पहिली CNG बाईक असल्याचा बजाज कंपनीची माहिती। पुण्यामधील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मार्गावर मेट्रोची भूमिगत सेवा सप्टेंबरपासून सुरू होणार। यामुळे दगडूशेठ गणपती मंदिर, लक्ष्मी रोड लगत खरेदी करणं आणि बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमांना उपस्थित राहणं सोपं होणार। देशातील पहिली टायर बेस निओ मेट्रो पुन्हा एकदा ट्रॅकवर आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न। मुख्यमंत्री शिंदे पाठवणार केंद्र शासनाला प्रकल्प अहवाल। पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलच्या सुरक्षेसाठी 241 जवानांची नियुक्ती। नवं टर्मिनल 10 किंवा 11 जुलैला प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता। मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या नाशिक पोलीस भरतीतील तरुणांची रविवारी लेखी परीक्षा। शहरासाठी 1197 तर ग्रामीणसाठी 316 उमेदवार पात्र। एकूण 118 जागांसाठी नाशकात भरती। नाफेड कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय स्तरावर कारवाईला सुरुवात। नाफेडचे दिल्लीतील कांदा खरेदी प्रमुख सुनील सिंग यांची उचलबांगडी। नाशिक शाखेतील लेखापालाचीही मुंबईला बदली। नागपूर दीक्षाभूमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यामध्ये द्या। 1 जुलैला दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकरांची मागणी। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी स्वीकारला पदभार। मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळ गाईचं दूध महागलं। दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ। दूध आता 54 रुपयांवरून 56 रुपयांवर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।